तर हे आमचं गार्डन आहे बघा, किती छान वाटते हिरवळ. पाऊस पडल्यामुळं म्हणजे पावसाचे दिवस असल्यामुळं खरंच खूपच असं म्हणजे मस्त छान छान असं वाटत आहे हिरवगार बघा. कसं म्हणजे हे बघा, असं वातावरण पण असं कसं आहे आजचं वातावरण, ऊन नाही काय नाही, असं फ्रेश वातावरण आहे फ्रेश. आणि त्या फ्रेश वातावरणामध्ये का नाही खूप असं मस्त वाटत आहे. आणि आज आम्ही म्हणलं चला वाढदिवसाच्या निमित्त बाहेर कुठं फिरायला जाण्यापेक्षा आपल्याच आपण गार्डनमध्ये वाढदिवसाचं म्हणजे एन्जॉय करूया. आणि आम्ही आमच्या वाढदिवसाचा एन्जॉय म्हणजे घरीच आपल्या आपल्या घरीच आपल्या सगळ्या गार्डनमध्ये करावं असं ठरवलं आहे. आणि आम्ही आमच्या घरीच फोटोशूट करत आहोत. आम्ही तुम्हाला आता आमचे म्हणजे परसबाग दाखवतो. शेती केलेली आहे म्हणजे छोटी प्लॉटमध्येच आम्ही तूर मूग हे सगळं लावलेलं आहे. आणि ते पण तुम्हाला आम्ही दाखवतो म्हणजे तुमच्यासोबत आम्ही ते पण एन्जॉय करायचं आहे. आणि ते मस्त म्हणजे तूर मूग उडीद आणि पालेभाज्या भाजीपाला हे सगळं आम्ही लावलेलं आहे. तर ते पण आम्ही काय करतो माहीत आहे तुम्हाला, तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आम्हाला. तर हे पहा, हे आमचं म्हणजे हे आमचं भाजीपाल्याचंच आहे. इथं आम्ही भोवताल म्हणजे सगळीकडे साड्या लावलेल्या आहेत. इथं मेथीची भाजी टाकलेली आहे पहा, हे बघा इथे मेथीची भाजी आहे, इथं मूग आहे उडीद आहे. आणि इथं म्हणजे कसं आहे बघा, हे बघा इथं मेथीची भाजी आहे, गवार लावली आणि मटकी लावली, कापूस लावला वातीसाठी. म्हणजे खूप सारं असं पहा, आहे बघा असं भोवताल पहा. आता गोल फिरून सगळ्यांना दाखवा गोल फिरून की मस्त असं म्हणजे एक छानपैकी असं शेतीसारखंच केलेलं आहे. छोटंसं म्हणजे आपल्याला खायपुरतं होते. शेंगा बिंगा होतात, पालेभाज्या विकत घ्यायची गरज नाही. आंबाड्याची भाजी आलेली आहे छोटी छोटी. आणि सगळं म्हणजे असं कसं आज थोडीशी त्याचं म्हणजे हे केलेलं आहे, खत टाकलेलं आहे त्याला. आणि बारीक बारीक आता ज्यावेळेस तुरीच्या शेंगा येतात त्यावेळेस तुरीच्या शेंगा पण आम्हाला घरीच खायला मिळतात. आम्ही असं म्हणजे बाजारातून विकत आणायची गरजच नाही. आणि खरंच बघा आम्ही किती दोघं पण किती खुश आहोत वाढदिवसाच्या निमित्त. आणि तुमच्यासोबत आम्ही हे वाढदिवस शेअर करत आहोत. आणि तुमच्यासोबत वाढदिवस आणि आमची परसबाग बघितली का तुम्ही? परसबाग बघा, हे बघा ही काय आहे परसबाग, अशी खूप छान परसबाग आहे. आपण ज्यावेळेस बाहेर जातो ना, बाहेर फिरायला गेल्यावर तर एन्जॉय होतोच. पण म्हणलं आज आपण आगळा वेगळाच एन्जॉय करावं. आज आपण कसं करायचं एन्जॉय माहीत आहे की आपल्या आपल्या घरीच आपल्या आपल्या परसबागमध्येच आपण एन्जॉय करावा. म्हणून आम्ही आमच्या परसबागमध्येच एन्जॉय करायचं ठरवलं. आणि हे आमचं म्हणजे असं म्हणजे कुत्रे डुकरं गाई ढोरं वासरं येऊ नये आणि खाऊ नये म्हणून हे आम्ही सगळं म्हणजे आडोसा लावलेला आहे याच्यामध्ये. आणि ह्या आडोशाला आम्ही ही अशी म्हणजे छोटीशी परसबाग केलेली आहे. इथं छानपैकी असं पालेभाज्या आहे, ते सगळं म्हणजे ज्यावेळेस भाजी करायची आहे त्यावेळेसच भाजी तोडून आणायची आणि करायची. हे अशी आम्ही परसबाग केलेली आहे. आणि आजचा पूर्ण वेळ आम्ही यांच्या वाढदिवसानिमित्त घरीच घालवायचा ठरवलेला आहे. आणि आम्ही घरीच आहोत आज. बघा बरं वातावरण किती फ्रेश आहे पहा, किती थंड वाटतं आहे. आणि कसं म्हणजे निसर्गानं पण आज आम्हाला साथ दिलेली आहे एन्जॉय करण्यासाठी. आणि निसर्ग पण खुश आहे. आणि ऊन नाही आणि पाऊस पण असा मस्त झालेला आहे काल, त्यामुळं सगळं हिरवळ आहे, सगळीकडे हिरवळ आहे. हे पहा मस्त. मग वाढदिवसाच्या आणखीन पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.